रामकृष्ण हरी नर्मदे हर. आज दिनांक 4 जानेवारी 2026. आपण आपल्या 65व्या दिवसाच्या परिक्रमेतल्या पडावाला सुरुवात करतोय पथोडा या गावातील आश्रमातून. हे आश्रम म्हणजे एका शेतकऱ्याचं बनवलेलं एक छोटस विश्रामगृह आहे. या ठिकाणी ते परिक्रमावासींना सेवा देतात. साधारण 15 ते 20 माणसं बसतील अशा पद्धतीचं हे आश्रम आहे. शेतकरी स्वतःच्या घरातून सर्व प्रकारच्या गोष्टी या ठिकाणी पुरवतात. शेतकरी मोठे आहेत, साधारण 150 ते 200 एकर शेत त्यांचं या ठिकाणी आहे आणि तीनही पिकं या शेतांमध्ये घेतली जातात. अशा प्रकारचं एक छोटंसं आश्रम आहे. त्यांना आर्थिक हातभार द्यायचा जरी म्हटलं आपण तरी ते म्हटले की आम्हाला त्याची आवश्यकता नाहीये, त्याच्यामुळे आता आपण त्यांना नर्मदे हर करून पुढे मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पुढे जाण्यासाठी ज्या ठिकाणाहून काल आतमध्ये आपण आलो होतो तिथूनच बाहेर जायचंय आणि उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचं हे गेट आहे आणि या गेट मधून आता आपल्याला बाहेर उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचं हे पथोडा गावातला आतला मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. सरळ सरळ मार्गाने आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या सरळ सरळ मार्गाने आल्यानंतर पुढे एक आडवा मार्ग लागलेला आहे. साधारण 300 मीटर आपण सरळ आलो असेल तर इथून आता उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने आपण सरळ सरळ साधारण 1.5 ते 2.25 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यानंतर हे चरुवा नावाचं गाव आपल्याला दिसायला सुरुवात झालेली आहे. या गावातूनही आपल्याला आता पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. चरुवा गावातून थोडंसं पुढे आल्यानंतर या ठिकाणी बघा उजव्या बाजूला जाण्यासाठी हा बाण लावलेला आहे आणि आपण आता पुढे मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणाहून 2 मार्ग आहेत जाण्याचे. एक जहाजपुरा मार्गे तुम्ही सातधाराला जाऊ शकता किंवा अजून एक त्यांनी मार्ग सांगितला होता, गावाच्या बाहेर जाऊन एक मुख्य रस्ता लागतो, त्या मुख्य रस्त्याने सरळ जाऊन परत निनोर या गावामध्ये आतमध्ये येऊन मग सातधाराला जाऊ शकतात. आपण हा मार्ग निवडलेला आहे. बघूयात या मार्गामध्ये आपल्याला काय अनुभव येतोय ते. अशा प्रकारचा हा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. परिक्रमामध्ये ज्यांना कोणाला सातधारा या तीर्थापर्यंत यायचं नसेल ते सरळ त्या मार्गे गावातल्या बाहेरच्या मुख्य रस्त्याने बुधनी या गावापर्यंत जाऊ शकतात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. चारुवा गावाच्या त्या कॉर्नर पासून उजवीकडे वळाल्यानंतर साधारण 1.5 किलोमीटर आपण पुढे मार्गस्थ झाल्यावरती या ठिकाणी जहाजपूर हे गाव आपल्याला दिसायला सुरुवात झालेली आहे. याही गावातून आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचं हे जहाजपूर गाव आहे. या गावातून आपण सरळ सरळ मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या चौकातून सुद्धा आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय. नर्मदे हर. ललित रावत, पंडित ललित रावत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. जहाजपुरामध्ये आपण या पंडितजींच्या घरी चाय प्रसाद यांनी बालभोग स्वीकारून पुढे मार्गस्थ होत आहोत. या गावातून आपल्याला सरळ सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. जहाजपुरा गावातून सरळ सरळ पुढे आल्यानंतर एक आडवा मार्ग लागलेला आहे. या आडव्या मार्गानेही आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय क्रॉस करून. या मुख्य मार्गाला आपण ओलांडून पुढे आलेलो आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. जहाजपुरा या ठिकाणी स्थित असलेले जे पंडित जी आहेत त्यांच्या घरी ते आश्रम चालवतात. घरगुती सेवा आहे. कोणत्याही प्रकारचं ते सहकार्य कुणाकडूनही घेत नाहीत. पण आपण त्यांचा जो संपर्क नंबर होता त्या संपर्क नंबरवरील फोनपे वरती त्यांना थोडीशी सेवा म्हणून जी आपल्याला भक्तांनी पाठवलेली आहे त्यातील 900 रुपये आपण पाठवलेले आहेत. श्री सतीश दर्डे साहेबांनी आपल्याला चप्पल घेण्यासाठी आणि आश्रमामध्ये देण्यासाठी म्हणून काही रक्कम पाठवली होती. तर त्यातले 500 रुपये, त्याचबरोबर श्री ज्ञानेश्वर मिडगुले यांनी जी रक्कम पाठवली होती त्यातली उर्वरित 400 रुपये रक्कम, अशी 900 रुपयाची सेवा आपण या आश्रमातील पंडितजींच्या फोनपे नंबरवरती पाठवलेली आहे. या दोन्ही भक्तांचा मनपूर्वक आभार. नर्मदा मैया चरणी आपण सर्वांसाठी प्रार्थना करूयात की यांना सुख समाधान
शांती व उत्तम आरोग्य याची प्राप्ती हो. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आता आपण जहाजपुरातून बाहेर पडून अशा प्रकारे या मार्गाने पुढे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. जहाजपुरा गावातून बाहेर आल्यानंतर या ठिकाणी एक चौक लागलेला आहे. इथे एक तळ दिसतंय बघा. या तळ्याच्या बाजूला जो उजव्या बाजूचा मार्ग आहे त्या उजव्या बाजूने आता आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा मार्ग आहे. नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. मगाच्या चौकामध्ये आपल्याला वाटलं होतं की आपण जहाजपुरातून बाहेर पडलोय, पण जहाजपुराचा तो पहिलाच चौक होता. जहाजपुरा आत्ताशी संपतंय. साधारण 1 ते 1.25 किलोमीटर आपण जहाजपूर सुरू झाल्यापासून या गावातून मार्गस्थ आहोत आणि आता या ठिकाणी समोर बघा हे जहाजपुरा गाव संपलेलं आपल्याला दिसतंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. जहाजपूर गाव संपल्यानंतर साधारण 1.5 ते 2 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावर हे सत्तुमडी नावाचं गाव आलेलं आहे. याही गावातून आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय. सकाळचे जवळजवळ 9:30 वाजलेत तरीही या ठिकाणी अजूनही सूर्यदेवांचं दर्शन नाहीये. थंडी तर प्रचंड आहे, गार वारंही खूप आहे. अशा प्रकारे आपला आता हा परिक्रमेतला पुढचा मार्ग चालू आहे. जसं जसं आपण अमरकंटकच्या दिशेने मार्गस्थ आहोत तशी तशी थंडी जास्त वाढत चाललेली आहे आणि अमरकंटक मध्ये तर सर्वात जास्त थंडी असणार आहे असं या ठिकाणी गावांमध्ये सांगितलं जातं. बघूयात काय काय अनुभव येतोय ते. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने सरळ सरळ पुढे साधारण 2 किलोमीटर आपण पाठीमागच्या गावातून मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी निनोर गाव आपल्याला दिसायला सुरुवात झालेली आहे. याही गावातून आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. निनोर गावाच्या या पहिल्याच चौकातून आपल्याला आता डावीकडे मार्गस्थ व्हायचंय. या ठिकाणी आपल्याला चाय प्रसादीसाठी आमंत्रित केले, आपण त्याचा स्वीकार करूयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. निनोर गावाच्या या पहिल्या चौकामध्ये आपण चाय प्रसादीचा स्वीकार करून डाव्या बाजूने मार्गस्थ होत आहोत. अशा प्रकारचा हा डाव्या बाजूचा मार्ग आहे. आता चाय प्रसादी घेत असताना इथे जे सेवेकरी होते त्यांनी आपल्याला अमरकंटक मधल्या काही गोष्टींबद्दल भरपूर सुंदर अशी माहिती दिलेली आहे की कुठल्या गोष्टीचं आपल्याला ध्यान ठेवायचंय आणि आपल्याला कशा प्रकारे मार्गस्थ राहायचंय अमरकंटक मध्ये. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे आपण या रस्त्याने आता निनोर गावाच्या बाहेर मार्गस्थ होतोय. अशा प्रकारचं हे निनोर गाव आहे. या गावातून आपण पुढे मार्गस्थ आहोत. पाठीमागच्या चौकातून सरळ सरळ पुढे मार्गस्थ झाल्यानंतर हा जो पहिला चौक लागलेला आहे गावातला, त्या चौकातून आता आपल्याला उजवीकडे मार्गस्थ व्हायचंय. नर्मदे हर. अशा प्रकारे हा मार्ग आहे पुढचा आपला. नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे आपण या निनोर गावातून बाहेर मार्गस्थ झालोय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. निनोर गावातून साधारण 1 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी मकोडिया नावाचं गाव आपल्याला या ठिकाणी दिसायला सुरुवात झालेली आहे. याही गावातून आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ व्हायचं आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. मकोडिया गावातून सरळ सरळ मुख्य रस्त्याने पुढे मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी मोठा असं चिंचेचं झाड आहे गावाच्या बाहेर. त्याच्या अलीकडचा जो मार्ग आहे तिथून आपल्याला आता सप्तधाराकडे मार्गस्थ व्हायचंय उजव्या बाजूला. रामकृष्ण हरी नर्मदे हर. उजव्या बाजूने थोडंसं पुढे आल्यानंतर अशा प्रकारचा हा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने साधारण 1.5-2 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावरती एक आडवा रस्ता लागलेला आहे. त्यांनी आपल्याला सरळ उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पाठीमागच्या गावातून साधारण 2 ते 2.5 किलोमीटर मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी आपण या गावात पोहोचलोय. सप्तधारा नावाचं हे गाव आहे. इथून आपल्याला उजवीकडे मार्गस्थ व्हायचंय सप्तधाराकडे जाण्यासाठी. रामकृष्ण हरी नर्मदे हर. समोर आपल्याला नर्मदा मैयाचं दर्शन होतंय. आपण आता या करुणाधाम आश्रमाच्या पुढेही आपण मार्गस्थ झाल्यानंतर आपल्याला सप्तधाराचं दर्शन होईल. तिथपर्यंत आपण आता पुढे मार्गस्थ होऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. करुणाधाम आश्रमापासून साधारण 200 मीटर पुढे मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला नर्मदा मैयाचं दर्शन होतंय.
हा जो नर्मदा मैयाचा पात्रातला भाग आहे याला सप्तधारा असं म्हटलं जातं. आपण नर्मदा मैयाचं दर्शन घेऊयात. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर, रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचं हे नर्मदा मैयाचं विशाल असं पात्र आहे. याला सप्तधारा असं म्हटलं जातं कारण या ठिकाणी मध्ये जे बेट आहेत त्या बेटांमुळे या मैयाचा प्रवाह 7 धारांमध्ये विभागला गेलेला आहे. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 अशा या 7 धारांमध्ये हा नर्मदा मैयाचा प्रवाह विभागला गेल्यामुळे याला सप्तधारा असं म्हटलेलं आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर, नमामि देवी नर्मदे नर्मदे हर, रामकृष्ण हरी नर्मदे हर. सप्तधारा तीर्थावरती आपण दर्शन करून पुढे मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. वरती जाण्यासाठी अशा प्रकारच्या पायऱ्या आहेत. या पायऱ्यांनी आपल्याला वरती जायचंय. या मार्गाने आपण आश्रमातून आलो होतो आणि आता आपल्याला या पगदंडी मार्गाने, शेतातून जो पगदंडी मार्ग दिसतोय त्याने आता आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर, रामकृष्ण हरी नर्मदे हर. या सप्तधारा तीर्थापाशी डावीकडून ही जी आलेली मैया आहे ही भागनेर मैया आहे. या भागनेर मैयाचा आणि नर्मदा मैयाचा संगम या ठिकाणी येतो. त्याच्यामुळं या तीर्थाला एक विशेष महत्व प्राप्त झालेलं आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आता आपण आपल्या परिक्रमेतल्या पुढच्या पडावामध्ये मार्गस्थ आहोत या शेतातील पगदंडी मार्गाने. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपल्याला भागनेर मैया आता पार करून जावी लागणार आहे पुढे. बघूयात कशा प्रकारचा मार्ग आहे त्या ठिकाणी. काल आपण रात्री विश्रांतीसाठी पथोडा या गावात थांबलो होतो. तिथपासून ते इथपर्यंत साधारण 13 ते 14 किलोमीटरचा हा मार्ग आहे आणि आता इथून आपण बुधनीकडे मार्गस्थ होणार आहोत. बघूयात आपल्याला बुधनीपर्यंत जाण्यासाठी कोणती कोणती तीर्थ आणि कोणती कोणती गावं मार्गात लागतात ते. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा पगदंडी मार्ग आहे. शेतातल्या पगदंडी मार्गाने पुढे आल्यानंतर अशा प्रकारचा उतरायचा थोडासा अवघड मार्ग आहे. इथून उतरून आपल्याला या लाकडाच्या पुलावरून ही भागनेर मैया पार करून पलीकडे जायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. हा मार्ग थोडासा अवघड आहे, हळूहळू उतरायचा प्रयत्न करा. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा पूल आहे. फक्त लाकडांवरून सावकाश सांभाळत पाय ठेवत यायचंय. मधी शक्यतो सेंटरला पाय ठेवायचा नाही कारण मधी पाय ठेवला तर पूर्ण ताकद आपली सेंटरला जाईल आणि जर एखादं लाकूड कमकुवत असेल तर ते मोडण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं हा जो मोठा उंडका आहे जो मजबूत आजाराला दिलेला आहे त्या ठिकाणी पाय ठेवा. म्हणजे कशा प्रकारे दाखवतो मी इथं. या इथं पाय ठेवायचा प्रयत्न करा. बरोबर आहे. इथं मध्ये सेंटरला पाय ठेवू नका. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे हा पूल पार करून आपण आलेला आहे आणि पुढे या पगदंडी मार्गाने मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी पगदंडी मार्गाने पुढे आल्यानंतर मिरचीचं शेत लागलेलं आहे. तर आता आपल्याला कुठल्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय तर समोर बघा एक झेंडा लावलेला आहे. तर आपल्याला त्या झेंड्याच्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय पगदंडीने. ह्या रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे आपण या पगदंडी मार्गाने पुढे मार्गस्थ होऊन थोडासा एक मोठा पगदंडी मार्ग आपल्याला दिसतोय. त्या मोठ्या मार्गाने आता आपल्याला उजवीकडे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा मार्ग आहे. नर्मदे हर. थोडस पुढे आल्यानंतर लगेच एक आपल्याला डाव्या बाजूला सिमेंटचा मार्ग दिसतोय. त्यांनी पुढे आपल्याला मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा सिमेंटचा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. तो आपण लाकडी पूल भागनेर मैयावरून पार करून आल्यानंतर आपल्याला होलीपुरा गावाची हद्द चालू झालेली आहे आणि थोड्याच वेळात समोर आपल्याला होलीपुरा गाव लागेल असं वाटतंय. अशा प्रकारचा हा सिमेंटचा मार्ग आहे पुढे जाण्यासाठीचा. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या सिमेंटच्या मार्गाने साधारण 1 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावरती या ठिकाणी आपल्याला होलीपुरा गाव दिसायला लागलेला आहे. याही गावातून आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. थोडस पुढे आल्यानंतर या ठिकाणी जो चौक लागलेला आपल्याला त्या चौकातून उजवीकडे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या गावाचं नाव पुराणा होलीपुरा आहे. नर्मदे हर. अशा प्रकारचं हे पुराणा होलीपुरा गाव आहे.
या गावातूनही आपण सरळ पुढे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. होलीपुरा गावातून आता आपण बाहेर पडलोय आणि या डांबरीने पुढे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. काल दिवसभरात आपल्याला आश्रमामध्ये सेवा म्हणून देण्यासाठी पुण्यावरून श्री गणेश साहेब कारले यांनी 1000 रुपये पाठवलेले आहेत. त्याचबरोबर पुण्यावरून सारिकाताई बोडके यांनी 1100 रुपये पाठवलेले आहेत. नाशिकवरून शैलाताई कोकणे यांनी 500 रुपये पाठवलेले आहेत. त्याचबरोबर माणिक साहेब शिंदे यांनी 450 रुपये आणि आमच्या गावाच्या सरपंच ताई नीताताई कोळेकर यांनी 500 रुपये आश्रमामध्ये सेवा म्हणून देण्यासाठी पाठवलेले आहेत. सर्व भक्तांचं मनपूर्वक आभार. त्याचबरोबर नर्मदा मैयाचरणी आपण सर्व भक्तांसाठी प्रार्थना करूयात की या सर्व भक्तांना सदैव सुख समाधान शांती व उत्तम आरोग्य याची प्राप्ती हो. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. होलीपुरा गावातून साधारण 2 ते 2.5 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी देवगाव आपल्याला लागलेलं आहे. याही गावातून आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पाठीमागच्या देवगाव मधून साधारण 1.5 किलोमीटर आपण पुढे मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी नवीन देवगाव म्हणून आपल्याला गाव लागलेलं आहे. याही गावातून आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या देवगावातून सरळ पुढे मार्गस्थ झाल्यानंतर एक मोठा असा डांबरी मार्ग आपल्याला समोर लागलेला आहे. त्या मार्गाने आता आपल्याला उजव्या बाजूला बुधनीकडे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. देवगाव पासून या मुख्य रस्त्याने आपण थोडस पुढे आल्यानंतर या ठिकाणी एक पूल लागलेला आहे. या पुलाखालून तिंदरी मैया वाहते. या ठिकाणी बघा तिंदरी मैयाचा हा प्रवाह आहे आणि ही मैया सुद्धा नर्मदा मैयाला जाऊन भेटते. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. अशा प्रकारे आपला आता पुढचा मार्ग चालू आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने थोडस पुढे आल्यानंतर या ठिकाणी करुणाधाम आश्रम पिली करार असं लागलेलं आहे आपल्याला. आपण आतमध्ये जाऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पिली करार या गावात स्थित असणाऱ्या करुणाधाम आश्रमामध्ये भोजन प्रसादी घेऊन आपण थोडा वेळ विश्रांती करून पुढे मार्गस्थ होत आहोत. या ठिकाणी आपण आपल्याला 5 ते 6 दिवसापूर्वी श्री बाळू विश्वनाथ बेलदार यांनी आश्रमामध्ये सेवा म्हणून देण्यासाठी 501 रुपये पाठवले होते. ते आपण या ठिकाणी त्यांच्या नावे जमा केलेले आहेत आणि त्याचा स्क्रीनशॉटही त्यांना पाठवण्यात येईल. रामकृष्ण हरी नर्मदे हर. त्यांचं मनपूर्वक आभार. नर्मदा मैयाचरणी आपण प्रार्थना करूयात की त्यांना सदैव सुख समाधान शांती व उत्तम आरोग्य याची प्राप्ती हो. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आश्रमातून बाहेर पडल्यानंतर या ठिकाणी जो मुख्य मार्ग आहे त्या मुख्य मार्गाने आपल्याला आता सरळ बुधनी या गावापर्यंत मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आश्रमापासून बुधनीकडे जाणाऱ्या मार्गाने साधारण 2 किलोमीटर मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी डाव्या बाजूला बघा वर्धमान फॅब्रिक्स बुधनी लागलेला आहे आपल्याला. या ठिकाणाने आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय. बुधनी शहर जे आहे तालुक्याचं ठिकाण आहे. साधारण इथून अजून 3 ते 3.5 किलोमीटर वरती आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पिली करार या गावातील करुणाधाम आश्रमातून साधारण 4 किलोमीटर आपण पुढे मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी बुधनी या शहराचा पूल आपल्याला पहिलाच लागलेला आहे. या पुलावरून आता आपल्याला वरती मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पूल चढून वरती आल्यानंतर बघा अशा प्रकारे आपल्याला हे बुधनी शहर सुरुवात झालेलं दिसतंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या पुलावरून आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय. उजव्या बाजूला जो मार्ग जातोय त्याने आपल्याला पुलावरून वळायचं नाही. या पुलावरच्या चौकापर्यंत जो आपण आलो तिथपर्यंत एक पूल आहे आणि त्याच्याही पुढे वरच्यावर अजून एक दुसरा पूल जोडलेला आहे. म्हणजे पहिला जो पूल आहे त्या पुलाखालून बुधनी शहराच्या अंतर्गत छोटा मार्ग आहे आणि हा जो दुसरा पूल आहे याच्या खालून रेल्वे लाईन गेलेली आहे. या ठिकाणी बघा हा जो आहे पूल आपण चौक क्रॉस केला पुलाचा तर खाली रेल्वे लाईन आहे या ठिकाणी. तर आपल्याला या पुलावरून सरळ मार्गस्थ व्हायचंय. नर्मदा मैयाच्या उत्तर तटाला बुधनी शहर आहे आणि दक्षिण तटाला नर्मदापुरम आहे. दोन्ही शहरं ही नर्मदा मैयाच्या तटावरतीच वसलेली आहेत आणि मध्य प्रदेश राज्यातलीच शहरं आहेत ही.
बुधनी हे जे शहर आहे तालुक्याचं ठिकाण आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर या पुलावरून खाली उतरल्यानंतर आपल्याला एक आडवा मार्ग लागलेला आहे. उजवीकडे गेलो आपण तर बुधनी या गावातील आपल्याला नर्मदा मैयाचा घाट बघायला मिळेल आणि त्या ठिकाणी काही तीर्थ आहेत. आणि डाव्या बाजूला जर गेलो आपण तर आपला परिक्रमेतला मार्ग आहे. डाव्या बाजूला जर बघितलं तर या ठिकाणी नर्मदा मैयाची प्रतिमा स्थित आहे. नमामि देवी नर्मदे, रामकृष्ण हरी नर्मदे हर. तर आपण आता उजव्या बाजूला मार्गस्थ होऊयात आणि घाटावरती दर्शन घेऊन परत बाहेर येऊयात. आपण उजव्या बाजूला या ठिकाणी महाराणा प्रताप चौक आहे. हा या ठिकाणी महाराणा प्रतापांचा स्टॅच्यू पण आहे, पुतळा पण आहे. त्याचबरोबर नर्मदा द्वार असं प्रवेशद्वार आहे. बुधनी या शहरातील नर्मदा मैयाच्या घाटावरती जाण्यासाठीचं हे द्वार आहे. तर इथून आपण सरळ पुढे मार्गस्थ होतो. प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यानंतर अशा प्रकारचा मार्ग आहे घाटावरती जाण्याचा. रामकृष्ण हरी नर्मदे हर कमानीपासून साधारण अर्धा किलोमीटर आपण पुढे आल्यानंतर या ठिकाणी एक डावीकडे जाण्याचा सिमेंटचा मार्ग आहे छोटा. या मार्गाने आपल्याला घाटाकडे जाण्यासाठी सरळ मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी एक मोठं झाड आहे आणि शेजारीच सिमेंटचं दुकान आहे. अल्ट्राटेक सिमेंटचं दुकान दिसतंय. तिथून आपल्याला वळायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी सुंदर असा घाट आहे. त्याचबरोबर गोपाल मंदिर आणि राम मंदिर आहे. तर या सगळ्यांचं आपण दर्शन करूयात. आणि आता वाजलेले आहेत 4:30. त्याच्यामुळे जर या ठिकाणी विश्रांतीसाठी आश्रम असेल तर आजची संध्याकाळची विश्रांती आपण बुधनीच्या या नर्मदा मैयाच्या घाटावरतीच करूयात. बघूयात आता पुढे काय काय होतंय ते. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. थोडंसं पुढे आल्यानंतर या ठिकाणी उजव्या बाजूला जाण्यासाठीचा जो मार्ग आहे त्यांनी पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. थोडंसं पुढे आल्यानंतर या ठिकाणी पुन्हा 2 रस्ते लागलेत. त्यातल्या सरळ मार्गाने आपण मार्गस्थ राहायचंय. पुढे आल्यानंतर या ठिकाणी वेदिका किराणा आहे. तिथून आपल्याला उजवीकडे आतमध्ये वळायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा पुढचा मार्ग आहे आपला. या मार्गाने थोडंसं आतमध्ये आल्यानंतर श्री गोपाल मंदिर बुधनी घाट असं लागलेलं आहे. इथून आपल्याला आता डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. डाव्या बाजूला बघितलं तर या ठिकाणी आपल्याला नर्मदा मैयाचं दर्शन होतंय. नमामि देवी नर्मदे, रामकृष्ण हरी नर्मदे हर. आता आपण काय करूयात, तर राम मंदिर आहे त्या ठिकाणी आश्रम स्थित आहे. तिथे आसन लावूयात आणि मग मंदिरांची दर्शन घेऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. सुंदर असं आपल्याला या ठिकाणी नर्मदा मैयाचं दर्शन होत आहे. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. या ठिकाणी हा बुधनी घाट आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. 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 नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. घाटाच्या शेजारीच या ठिकाणी राम मंदिर आहे. त्या राम मंदिरामध्ये आपण आज विश्रांतीसाठी थांबलोय. आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात आपण. राम जानकी मंदिर, माँ नर्मदा तट, बुधनी घाट. रामकृष्ण हरी नर्मदे हर. जय श्री राम, जय सीता माता. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. सुंदर असं आपल्याला या ठिकाणी नर्मदा मैयाचं दर्शन होतंय. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे. समोर जो दिसतोय तो रेल्वेचा मार्ग आहे पुलावरून त्या. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. परिक्रमेतल्या 65व्या दिवसाच्या पडावामध्ये आपण पथोडा या गावातील आश्रमातून मार्गस्थ झालो होतो. साधारण 26 किलोमीटरचा आजचा टप्पा गाठून आपण बुधनी या शहरातील बुधनी घाटावरती स्थित असलेले जे राम जानकी मंदिर आहे त्या मंदिरातच आश्रम स्थित आहे. त्या ठिकाणी आपण आज विश्रांतीसाठी थांबतोय. पुन्हा भेटूयात उद्या पुढच्या पडावामध्ये. रामकृष्ण हरी नर्मदे हर.